श्री गुरु चरण सरोज रजनी जमुन मुकुर सुधारी बरनो रघुवर विमल जशु जो दायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हरवु क्लेश विकार। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णो वंदे जगद्गुरु। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरधानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं वातात्मजं वानरयूथमुख्यं कैलासराणा शिवचंद्रमौळी कारुण्य सिंधो भव दुःखहारी सदा सर्वदा योग तुझा घडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता महायोग पीठे तटे भीमरथ्यम समागत्य विश्वं परब्रह्मलिंगम पांडुरंग करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तारू बाबाजे सद्गुरु दास तो का जीव जगत आणि जगदीश जीव जगतामध्ये आलाय जगदीशाकडे चाललाय जात असताना हा जीव त्या जगतपिता जगतनायक ब्रह्मांडाच्या धण्याचं काही कार्य करतो का?
जर करत असेल तर अखिलकोटी ब्रह्मांडाचा नायक या जीवाला त्याच्या मांडीवरती उचलून घेतल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला किंवा मला जर त्याच्या मांडीवरती बसायचं असेल किंवा त्यानं हाक मारावी, आपल्या जवळ बोलून घ्यावं, किंवा त्यानं तुमच्या टोपल्यातली भाकरी खाण्याकरता तुमच्या पदराला पकडावं, तुम्हाला म्हणावं माँ 2 दिन से भूखा हूं, कुछ तो खाने के लिए दे दो ना, असे दैदिप्यमान लेकर आमच्या घरामध्ये जन्माला यावेत याच्या करता केल्या जातो त्याचं नाव परमार्थ. आमच्या घरातला अनर्थ बाजूला काढतो, दूरदृष्टिकोन प्राप्त होतो, विचाराची प्रगल्भता आपल्या घरामध्ये प्राप्त होती, याचं नाव परमार्थ आहे मायबापांनो. म्हणून रूप पाहता लोचवणी, सुख झाले ओसाजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बरीवा नाही हा, तो हा विठ्ठल बरीवा, तो हा माधव, हे नाही हा, बरीवा नाही, बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. अभंग सर्वांच्या परिचित आहे, आणि माय बापांनो ज्याच्या परिचित नाही तो महाराष्ट्रातला नाही. रूप पाहता लोचणी, सुख झाले ओसाजणी. आणि अभंगाचा भावार्थ फार मोठा आहे महाराज. जगत असताना आम्हाला परमार्थ गळ्याच्याही पेक्षा डोळ्याचा असावा, आणि डोळ्याच्याही पेक्षा कानाचा असावा, आणि कानाच्याही पेक्षा वाणीचा असावा. ज्या घरामध्ये कान तयार आहेत, वाणी सुचिरभूत आहे, तर डोळे निष्कलंक निष्पाप आहेत मायबापांनो, त्या घराला परम अर्थ कळाला. आणि ज्या घराला परम अर्थ कळाला त्या घरामध्ये शून्यातून विश्व निर्माण करणारे लेकर जन्माला येतात. आणि म्हणून विचाराचा परमार्थ, कृतीचा परमार्थ, आचरणाचा परमार्थ, आहाराचा परमार्थ, शब्दाचा परमार्थ, आचरणाचा परमार्थ, विवेकाचा परमार्थ, अस्मितेचा परमार्थ ज्या घराला कळाला त्या घरातला अनर्थ पळाला. आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन करतात हा दैदिप्यमान आणि थाटामाटातला अतिशय देखणा सप्ताह. वय वर्ष 3. 3 वर्षापासून हनुमान मंदिर, शनी महाराज मंदिर, संत सावता महाराज मंदिर या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्तानं भव्य असा दिव्य कीर्तन महोत्सव तुम्ही नित्यनेमाने करता. परमपूज्य गुरुवर्य सद्गुरु अमळनेरकर महाराजांचा पुण्यस्पर्शित आशीर्वाद आहे. तुमच्या घरामध्ये ज्ञान, विज्ञान, प्रज्ञान, फिलॉसॉफी, तत्वज्ञानाचं ज्ञान देणारे महात्मे तुम्हाला प्राप्त झालेत मायबापांनो. या ठिकाणी ज्यांचा स्वर, ताल, लय, आकार, उकार, दीर्घ, स्वर, व्यंजन याची परिपक्वता असणारे, गणितामध्ये तज्ञ असणारे मायबापांनो, आणि त्यांचे दोघांचेही सूर डायरेक्ट ब्रह्मरांद्रीत घुसतात. ब्रह्मरांद्री म्हणजे टाळू माखण्याची जागा. वलचणीचं पाणी आढ्यासी गेलं, निरंजनी स्थानी बांधिले घर. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. साधक जर साधना करत असेल आणि तुमच्या गायनाची लहर जर त्याला लागली महाराज, तर तो म्हणन रूप पाहता लोचणी, सुख झाले ओसाजणी. आणि म्हणून दैदिप्यमान माय बापांनो, जणू काय तुझ्यासाठीच मृदुंग तयार झाला. हो ज्ञानाई, हार्मोनियम काय आहे महाराज, इथं अतिशय सहज बोट पडतात आणि स्वर, ताल, लय याची सूत्रताणबद्ध आहे. सर्व सूत्रबद्ध असा आमचे छोटे भगुरे गुरुजी आहेत. हो, ताल मणी, ताल भास्कर, आणि आचरणाची शुद्धता, परिपक्वता, विचाराची आणि ठेवण, आणि मन प्रभावशाली, मनाची स्थिरता, हे परमार्थातले लक्षण आहेत. आणि म्हणून रविदासजी महाराज या ठिकाणी आहेत.
भगुरे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही रत्न गोळा केले. हो, तुम्ही ग्रामस्थांनी रत्न गोळा केले. नवरत्नों का हार रहता है ना, माता सीता ने हनुमान जी को दिया था. हे त्यातले रत्न आहेत महाराज. आणि हे गोळा करणं म्हणजे सोपं नाही गावकऱ्याला. आणि म्हणून या ठिकाणी सुंदर असे सर्व महाराज मंडळी उपस्थित आहेत. पुन्हा मृदुंगाचार्य उपस्थित श्रीकांत महाराज आहेत. पुन्हा या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं आमची ज्ञानेश्वरी दिदी या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा या ठिकाणी श्रीकांत महाराज आहेत. सुभाष अण्णांनी मला फोन केला तुम्हा सर्वांच्या वतीनं. हार्मोनियम वादकाची तर ओळखच आहे. पुन्हा राजेंद्र भाऊ माळी या ठिकाणी उपस्थित आहेत. ऋषिकेश महाराज पैठणकर उपस्थित आहेत. ज्ञानेश्वरी दिदींचे पिताश्री चुलते उपस्थित आहेत. काका सीतारामजी पिंगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. आजचं ज्यांचा महाप्रसाद आहे मायबापांनो, असे महाप्रसादाचे मानकरी आमचे उद्योजक या ठिकाणी योगेश दादा उपस्थित आहेत. माझ्या मागे पुढे उभा आहे संभाळीत आलिया आघात निवाराया. हे सर्व छोटे छोटे उद्याचे कीर्तनकार, उद्याचे माळकरी, उद्याचे टाळकरी, उद्याचे व्याख्याते, आमचे परमपूज्य आदरणीय हरिभक्तीपरायण महादेवजी महाराज पैठणकर, त्यांचंच हे या ठिकाणी आहे. हेही उपस्थित आहेत. ऐकणारे सर्व चांगल्या प्रकारचे श्रोते आहेत. पण काय साऊंड आहे महाराज. म्हणजे मी त्यांची गणना कोणाबरोबरच करू शकत नाही. एवढी परफेक्टपणा तुमच्याकडे आहे महाराज. यालाही घांग घुंग माणूस लागत नाही. याला ब्रिलियंट शार्प हुशार लागतात. एवढ्याचा प्रपंच तुमच्या हातात आहे. नाही, मिक्सरला सुगरण लागते महाराज. तिला आणि म्हणून मिक्सर चालवणारे, साऊंड ऑपरेट करणारे, चांगल्या प्रकारचे ताकदीचे मशनरी या ठिकाणी प्रवीण दादा उपस्थित आहेत. माझे वडिलाप्रमाणे, भावाप्रमाणे, आईप्रमाणे, बहिणीप्रमाणे तुम्ही माता भगिनी पुरुष वर्ग आहात. अभंग घेतला होता. रावणा रावणा राज्यत्वा गंभीर केले, अनासिते सारखे रत्नत्वा त्वरून नेले, अनासिते सारखे रत्न तुला पुराणा. येत ना मग कोणता? रूप पाहता लोचणे सुख झाले ओ साजणे. काय अलौकिकता आहे. माझे माऊली सांगतात सजणे ऐकणा बरं का. रूप पाहता लोचणे सुख झाले ओ साजणे. रूप बघितलं कसं आहे म्हणले, पद बिना चल हो, कर बिना काम कर हो, रंग नाही रूप नाही, नाही ब्रह्मछाया. ज्याला रंगही नाही, ज्याला रूपही नाही, ज्याची सावली पडत नाही, निर्गुण निराकार परमात्मा, त्याला मी बघितलं. मग यानं बघितलं का? प्रज्ञाचक्षुनं बघितलं. कातड्याच्या डोळ्यानं प्रपंच दिसेल, कातड्याच्या डोळ्यानं पोरग दिसल, पोरगी दिसेल, सून दिसल, पुतन सून दिसल, बायको दिसल, वावर दिसल. कातड्याच्या डोळ्यानं काय दिसतं म्हणले? हे सगळे नाते दिसतात की ज्याच्यात काहीच नाही. नाते गोते आणि जे गोत्यात आणतात. कातड्याच्या डोळ्यानं काय बघितलं? जे आपलं नाही त्याला आपलं म्हणण्याची ताकद कातड्याचे डोळे देतात महाराज. जमीन आपली का बापाची? बापाची. बापाची जमीन आहे का आज्याची आहे? म्हणले आज्याची आहे. जे न लिहिलं ब्रह्मदेवाने लल्लाटी, तो लिहितो तल्लाटी. का लल्लाटीची लिहिले? ते न मोडे काही केले, काळे गोरे पण धुतले फिटून येणे. महाराज डोक्यावरच लिहिलेलं पुसत नाही, परंतु माय बापांनो जगत असताना ब्रह्मदेवाने जे लिहिलं नाही त्याला आम्ही आमचं म्हणतो. जे आपलं नाहीच आहे
त्याला आम्ही आपलं म्हणतो. आणि कळालं का मग बीपी वाढून घेतो. हे आपलं नाही आहे. आणि हे कळाल्यानंतर बीपी वाढतंय, शुगर वाढतंय, थायरॉइड वाढतोय, ब्रेनवर ताण पडतोय, मग ब्रेन ट्युमर होतोय. हे सगळ्या गोष्टी नको त्याला आपलं म्हणला. ह्या तुमच्या घरामध्ये येणार आहे. घर म्हणजे वीट वाळू डबर सिमेंट याचा विषय चालू आहे का? ज्याला 72 कोटी 72 लाख 7,200 सूक्ष्म नाड्या आणि मोठाल्या नाड्या आहेत याचा विषय चालू आहे. महाराज जगत असताना परमार्थ देहाचा समजून घ्या. भागवतकार आहेत, भागवत सांगितलं, रामायण आहेत, रामायण सांगितलं. पण भागवतामध्ये गेल्यानंतर माय बापांनो तुम्ही गोकुळ पाहिलं का? ऐकलं का? पाहिलं? गोकुळ म्हणजे तिथं गेले, तिथं असे गडबडा लोळे भूमीवरी. हा विषय नाही सांगत मी तुम्हाला महाराज. तिथं गेलो मी माती घेऊन आलो तिथली. मी म्हणलं काय आला? ते म्हण पाण्यात टाकून पितोय मी. कशाला? माय बापांनो बुद्धीची प्रगल्भता आणि भगवंताला जाणून घेण्याची कॅपॅसिटी तुमच्या आमच्या नजरेत, बुद्धीत आणि कृतीत असली तर देव कळेल. आणि तर देव कळणार नाही. देव कळण्याकरता नवीन लग्न झालेली सुनबाई आपल्या गावात आली. शिकलेली जास्त होती बरं का गुरुजी ते. आणि तिची सासू तिला म्हणाली बरं का, आई काय सुनबाई काय आता आपल्या गावचा नियम आहे. कसला नियम? तर सुनेनं सासू बरोबर मंदिरामध्ये दर्शनाकरता यावं लागतं. आता हिचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेली आणि ही मूर्तीमध्ये भगवंत मानत नव्हती. थोतांड आहे म्हणले. पण ज्यावेळेस सासू म्हणू लागले पहिल्यांदा जावं लागतं म्हणून सुनेनं ताट तयार केलं. त्याच्यामध्ये पंचपाळ घेतलं, हळदी कुंकू घेतलं, पुन्हा एका बाजूला खडी साखर नारळ घेतलं, पेड्याचा बॉक्स, त्याच्यावरती झाकण टाकलं, साडी नेसली, डोकं विंचरणं, हातामध्ये पूजेचं ताट घेतलं, सासूच्या पाठीमागं निघाली. जात असताना मेन प्रवेशद्वाराजवळ गेली. तिनं 2 भालदार चोपदार पाहिले. कोण पाहिलं तिनं? हातामध्ये भाला, काळ्या भोर झुपकेदार मिशा, टपोरे डोळे, कानात कुंडल, डोक्याला पागोट बांधलेलं, दुराक्षाच्या माळा, गळ्यात घातलेला, अंगारखा घातलेला, धोतर घातलेलं, मुजडी घातलेली, पायात बलदंड बाहू, पृष्ठबाईला सारखे खांदे असे भालदार चोपदार पाहिले. त्याने घाबरली सुनबाई. हातातलं पूजेचं ताट थरथर 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 कापायला लागलं. आणि सासूनं विचारलं काय झालं? समोर पाहणं काय आहे? बलदंड बाहू, पृष्ठबाईला सारखे खांदे आहेत, काळ्या भोर झुपकेदार मिशा, टपोरे डोळे, कानात कुंडल, हातात कड, भाला घेतलेला, हातात 2 टांगी धोतर नेसलेले, असं मोठं शरीराचे टपोरे डोळे करून माझ्याकडे पाहतात. आत्या मला भीती वाटते, यदा कदाचित भाला फेकून मारला तर. आणि मग सासू तिच्याकडे पाहतीन म्हणले किती शिकलेली आहे तू? ते बोले ग्रॅज्युएशन कंप्लीट माझं. अगं दगडचे ते वय पुढा काय आला भीती? काय म्हणली ती अण्णा? दगडचे पुढं होय. आणि मग मेन प्रवेशद्वारातून मग देवाच्या मंदिरामध्ये प्रवेश करणार. तेवढ्यामध्ये 2 सिंह बर का गुरुजी असे नख बाहेर काढलेले आणि छलांग मारण्याच्या पवित्रेत, दात बाहेर, टपोरे डोळे, आयाळ असं, पाठीवर शेपटी अशी घेतलेली. रागात सिंह आला का पाठीवर शेपटी घेतून वाकडी करतो. दात असे बाहेर काढलेले, नख बाहेर काढलेले, अकराळ विकराळ जबडा, अगदी हुबेहूब. आणि परत सुनबाई बर का दादा थरथर 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 थर 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 कापायला लागली. सासून विचारलं आता काय झालं? पैठणकर महाराज सून म्हणू लागली आता भीती वाटते मला. कशाची? समोर पाहणा काय सिंह माझ्या नरडीचा घोट घेतील आता. मला बाई भीती वाटते, मी नाही जाणार तुमच्या बरोबर. तू काय आला भीती का ग? त्या दगडाचे असं पुढं व्हाय. कोण म्हणलं?
आणि पुन्हा मंदिरात गाभाऱ्यात प्रवेश केला बरं का आहे. आणि गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर मग सासून हात जोडले, डोळे मिटले, ओठातले ओठात काहीतरी पुटपुटते, तेवढ्यामध्ये सून सासूकडे पाहते. सासूला वाटलं सून काय करते म्हणून डोळे उघडून बघावे, तर मग सासू सुनाकडे पाहत होते, सून सासूकडे. आणि मग सासू म्हणू लागली, सुनबाई काय आता दर्शन घे. काय झालं? पॉवरफुल आहे हे, जागृत ठाण आहे. काय होईल? सोनोग्राफी करायची झंझट नाही, पहिलं पोरग होईल. आणि पोरग माग देवाला. सुनबाई म्हणले कसं मागू आत्या? झालं काय? छोटा मुंह बडी बात. काय झालं? दगडाचं तया. देवाला दगड म्हणती का? आणि आता प्रवेशद्वारापासे मी घाबरले. बालदार चोपदाराकडे बघून त्यावेळेस तुम्ही सांगितलं घाबरू नका दगडाचे. सिंहाकडे बघून मी घाबरले तर सांगितलं तुम्ही घाबरू नका दगडाचे आहेत. आणि आता तुम्ही मलाच दगडाकडे पोरग मागायला लाविता. आणि मग दगडात देव बघणं सोपं आहे का अवघड आहे? आणि बाबा परमार्थात आल्यानंतर भोळ्याचा विषय राहत नाही बरं का. नाही तर मग आणि भोळा त्याचा भाव आणि भोळा त्याचा देव. प्रपंचातला भोळा आणि परमार्थातला हुशार म्हणजे शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ती. महाराज आम्ही परमार्थातले भोळे आणि प्रपंचातले हुशार माणसं. आम्हाला मस्त कळतं. मागच्या वर्षी मोजणी आली होती सरकारी, त्यांनी नंबऱ्या ठोकला. नंबऱ्या कळतो ना? मार्किंग केली दगडाची, कमरा एवढा दगड ठोकला. आणि मग त्याचं नाव नंबऱ्या. बरेच नंबरेचे दगड आहेत, ते फक्त नारळातच खुश आहेत. म्हणजे माकडाच्या हातात नारळ, वर जाऊन तिने पिरगुळू पिरगुळू तोडलं, पण त्याला फोडताच आलं नाही. त्यांनीच ते नारळ घेऊन हिंडते. कळले की नाही मला माहित नाही, पण ज्याला ज्याला कळलं त्याला त्याला धन्यवाद देईन मी. आणि ज्याला काहीच कळलं नाही त्याने फक्त कुपनाला गावात यायचं आणि सरपंचाला म्हणायचा कुपन कब आने वाला है. अरे फुकट्या. काही काहीचं जगणंच फक्त 2 वगैरे आणायच्या आणि त्या भादरा भुदरायच्या आणि मोठाल्या करायच्या आणि इकायच्या. दूधच खायचं नाही. मी म्हणलो खाता का नाही? मी म्हणलं मग फक्त वगैरे सांभाळण्या का, एवढंच करण्या का. तुम्ही इथल्याही पेक्षा इथं किती आहात याच्यापेक्षा. महाराज ज्या घराला रूप कळालं ना त्या घराला हळूहळू परमार्थाचा पाझर त्यांच्या विचारात पाझरू लागला. ज्या घराला काहीच कळलं नाही ते सगळ्यात पुढं. तुकोबारायचा परमार्थ हा नव्हता. ऑन टू द लास्ट मॅन, शेवटच्या माणसापर्यंत सत्य विचार घेऊन जाण्याचं कार्य माझ्या ज्ञानोबाने, माझ्या तुकोबाने, माझ्या 18 पगड जातीतल्या संतांनी केलं. मेळविली मांदी वैष्णवांची, मेळविली मांदी वैष्णवांची, मेळविली मांदी वैष्णवा, मेळविली मांदी वैष्णवा.
वैष्णव जनतो तेणे कही पीर पराई. आम्हाला सप्त्यावाले जे करतेत का मोठा त्यांचे कोण आणखीन उपसायचं कराय. पीर पराई जाणे रे. एक लक्षात ठेवा मला, मापाच्या बाहेर जर पैसे घेतले ना तर पोरं येडे होते. देवा शपथ मी खोटं नाही बोलत. धनाची मागे कणिकाचा लाग म्हणून या संगे खोटा त्याचा म्हणून या संगे धनाची मागे कणिकाचा लाग म्हणून या संगे खोटा त्याचा म्हणून या संगे खोटा अनाजिया मागे कळी काळाचा संग लाग म्हणून या खोटा त्याचा. महाराज परंतु जेवढं लागत तेवढं घ्यावा ना आनंदीत राहा ना. द्वातराला गा ठिन बँकीत कोटी पोर जन्माला आले ते उपले त्यांनाही कळाना आणि यालाही मेळ लागाना. मग म्हातारी म्हणते मग पोर लय हुशार आहे. हुशार आहे. जगत असताना ना माय बापांनो, जगत असताना आनंदी राहण्याकरता केल्या जातो परमार्थ आणि सुखी राहण्याकरता केल्या जातो प्रपंच. भावया जत नहीं उपाय लाभासी, भावया जत नहीं उपाय लाभासी, भावया जत नहीं उपाय लाभासी, भावया जत नहीं उपाय लाभासी. हे परिमाण महाधन जोडी देवाचे चरण, भावया जत तो कळाल्याशिवाय हे कळत आणि जवळ तोच कळत नाही तवर निसता जे हरी मारला खिसांग गेला घरी. आणि आपण म्हणतो लय मोठे बाबा आहेत ते. कशाची महाराज जगत असताना तुमच्या विचारानं, ज्ञानोबाच्या तुकोबाच्या विचारानं तुम्ही किती लोक विचाराने समृद्ध केले. समृद्ध करा, लोक समृद्ध करा. लोकांच्या जीवनातलं नैराश्य काढून टाका. जे निराश आहेत, ज्यांचे मन मेलेत. काही काही माणसाचे जिवंतपणी मन मरून गेलेत गुरुजी. काही काहींची बुद्धी संपली. हो, नको त्या विचारानं, नको त्या संगतीनं, नको त्या पंक्तीनं काही काही घरातलं तारुण्य नासलंय, विटलंय. तारुण्य विटलंय. काही काहीच्या घरातले तरुण्या विटल्या. काही काहीच्या घरातला करता पुरुष त्याचे विचार विटलेत. आणि ज्या घरामध्ये विटलेलापणा आहे त्या घरामध्ये किती कधी 7 पिढ्यांचा उद्धार होणार आहे. तुमचे जर विचार विटलेले असतील तर तुमचं घर अख्खं घाणवास मारेल. तुमच्याकडे किती प्रॉपर्टी असू द्या, पण विचाराचा जर विटकपणा तुमच्यात असेल तर तुम्ही संपलेला आहात जिवंतपणे. आणि ज्या घरामध्ये विचाराची प्रगल्भता आहे, विचार वाचून नपविजे समाधान, नपविजे समाधान, नपविजे समाधान. विचार वाचून नपविजे समाधान, नपविजे समाधान, नपविजे समाधान, समाधान. आणि विचार कशाने येतात? ग्रंथ उशाला घेऊन झोपावं लागतील. विचार कसे नाही येतात? आई विचार चांगले असावेत, यावेत पोराला. याच्याकरता पाण्यात अंगारात टाकून पाजावं लागेल काय पोर? का भूमीचे मार्दव
सांगे कोंभांशी लवलव नाना आचार गौरव सुकुलिनांचे. विचारा वान मुलं घरात जन्माला यावे त्याच्याकरता घरातली जमीन फार पॉवरफुल लागते. शुद्धा बीजापोटी शुद्धा बीजापोटी पाचर एकच ठोकायची खोरं भिंगायला लागलं. प्रमाण म्हणजे खोऱ्याची पाचर आणि कीर्तनकार म्हणजे खोर आहे. खोरं भिंगायला लागल्यावर 12 येत. मग जे गायनाचार्य आहे त्यांच्याकडे पाथरी सारखं प्रमाण असतं. खेळ खलास. एक घाव 2 नाही एकही तुकडा नाही पण फिक्स. महाराज जगत असताना मुखी अमृताची वाणी. आणि एक लक्षात ठेवा अमृताची वाणी म्हणजे शब्दाची शुद्धता. तुमचं मन सांभाळून बोललेली क्रिया म्हणजे मन सांभाळून ज्याला बोलता आलं की आपल्या शब्दामुळं समोरच्या मनाला क्लेश होऊ नये. मुखी अमृताची वाणी म्हणून ही अमृताची वाणी आपल्या जीवनामध्ये यावी याच्याकरता पोटात चांगलं टाकावं लागणार आहे माणूस. कारण की दिवसभरात जर पोटात चुकीचं गेलं तर दिवस खराब जातो आणि डोक्यात चुकीचं गेलं तर आयुष्य खराब जातं. ह्या 2 गोष्टी जरा सांभाळून बघ. नको ते पोटात गेलं तर दिवस खराब जातो आणि नको ते डोक्यात गेलं तर आयुष्य खराब जातं. याच्यात काही टाकू नका. आणि त्यावेळेस तुम्हाला माऊलीची भाषा कळेल. रूप पाहता लोचन सुख झाले ओसाजणी. त्यावेळेस शब्द शब्दकोश शब्द आकार उकार दीर्घ स्वर व्यंजन शब्दाशी ज्यावेळेस तुम्ही खेळाल ना त्यावेळेस तुम्हाला माऊली कळतील. तोपर्यंत माऊली कळणार नाही महाराज. काही काहीला माऊली फक्त पिठापुरते कळाले. काही काहीला फक्त मी म्हणलं माऊली एवढा श्रीमंत कोणीच नाही. ते म्हणे ते पीठ मागत होतं. म्हणलं तू दळणे आहे तू पीठ आहे तू मीठ आहे तू घांगे आहे तू. हो माऊली कळणं सोपं नाही. एक जण म्हणले माऊली किती ज्ञानी. मी म्हणलं ज्ञानी नाही ज्ञानालाच हातपाय फुटले. ज्ञानाचा ज्ञानाचा ज्ञानाचा
एवढं का म्हणून तुला टप्पू कॅमेरा असं कर मोठा ठेवायचा मग मेगा पिक्सलचा राहू द्यायचा चांगला टप्पू कॅमेरा आता मग कोट येईन का तसा बाहेर धोतर कस काय याच्यात येईन का चांगलं HD येईन ना मग काय नाही तर भूतवानी डोळे चमकायचे आमचे मस्त आहे HD काढा ना मला पाठवून द्या काय नाही मी भेटत नाही मी हो माय बापानं ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञान आहे तिथं ज्ञानाचा सागर आहे तो नद्या नाहीत किंवा वडा नाही तो आमच्यासारखे नाले हेची ज्ञान संजीवनी जाणे त्रैलोक्याचे हेची ज्ञान संजीवनी जाणे त्रैलोक्याचे चिंतान संजीवनी हे चिंतान संजीवनी देव म्हणती रुक्मिणी हाची योगी देखला नाही चिंतान सोपे आहेत का महाराज एकच योगी देखिला नाही भोगी नाही बर का योगी भोगी वेगळा भोगी वेगळा जोगी वेगळा मसन जोगी योगी वेगळा योग्याचं मन पावन राहतं वाणीमध्ये सुचिरभूतता असते नजरेमध्ये वेगळ्या प्रकारचा भाव असतो महाराज योग्याने नुसती नजर टाकली ना तर मेलेले उठते योगाची संपदा संपदा त्याग आणि शांती त्याग आणि शांती उभय लोकी कीर्ती उभय लोकी कीर्ती 16 मान 16 मान महाराज योग्याची संपदा हीच आहे एक योगी वडाच्या झाडाखाली तपश्चर्या करत होता काय झालं रे ए राजा हे काय झालं रे तुला असं का करतोय भूक लागली आहे मग पाणी प्यायचंय गुळ देऊ का तुला गुळ नकोय इथे येतो का बसायला मग नकोय मग तुला म्हणायचं का भजन मग तू का आलाप करतोय
असं आता डिस्टर्ब नाही करणार ना मला? हा, काय नाव आहे तुझं? तीर्थ. अरे वा, काय नाव भारी ठेवलंय, तीर्थ. म्हणजे आई वडील प्रगल्भ विचाराचे आहेत. आजचा अन्नदान. हेमा मालिनी हे नाव वेदातलंय गुरुजी. हेमा मालिनी हे नाव वेदातलंय, वेदातलं. म्हणजे हेमा मालिनीचे आई वडील किती हुशार असतील. सोपे नाही हे. मोठे ते मोठेच, तुम्ही काही म्हणा, मोठे ते मोठे. कधीला काही कधीच्या नावात पैसे आले का ते मोटरसायकल घेत आणि त्याचा सायलेन्सर काढित. अरे कसं तुझ्या विचाराची कॅपॅसिटी लगेच कळते तुझ्या गाडीच्या फायरिंग वरून. रुबाबदार, ऐश्वर्य संपन्न, ज्ञानाने प्रगल्भ असणारे पोरं सुद्धा वेगळ्याच पद्धतीने चालतात. मला त्याची चालच वेगळी असती. ज्ञानाची चाल नुसतं ज्ञानी चालताना दिसला ना असं वाटतं राजहंस आणि मोर हे चालताना जसे रुबाबदार वाटतात ना जंगलातले, तशी काहींची राजहंसासारखी चाल असते, काही मोरासारखी चाल असते. अहो काही प्रगल्भ विचाराचे असतात, शांत हत्तीसारखे चालतात. आणि काही काही मी आता पोरं पाहतो ते काही पोरग कळाना पोरगी कळाना. हे इथं कोपर कधी आले. अरे तो आहेत मला फरकच कळा ना. ते कायम म्हणते रस प्यायला या म्हणलं माय. अरे कशाला रस पाहिजे तू? हिजड्याच्या हाताने रसाचा प्याला. हे कळणं महत्वाचं आहे मायबापांनो. आणि म्हणून जगत असताना एक योगी आहे, एका वडाच्या झाडाखाली सायंकाळच्या वेळेस तपश्चर्या करायचे. भगव वस्त्र परिधान केलेले, जटा विखोरलेल्या आणि भस्मांकित काया, भूत भविष्य वर्तमान काळ नजरेत बांधून पडलेलं असे योगी. आणि त्या नगराचा राजा रात्री प्रजेच्या रक्षणहितार्थ घोड्यावरती वेश बदलून चक्कर मारायचा. वेश बदलून आज पाहिला, उद्या पाहिला, रोज बघायचा त्या योग्याला तो राजा. आणि एक दिवस राजाने विचार केला, अरे माझ्याकडे तर एवढं धन द्रव्य आहे आणि याच्या रक्षणहितार्थ मी रात्री फिरतो, या योग्याकडे काय कफल्ल काय होतं? बाजूला दोन वाट्या पडलेल्या आहेत, भगवे वस्त्र, एक घालाला लटकलेलं आहे, दुसरं त्यानं नेसलेलं आहे. बरं का आई, बरं का दादा. राजानं न राहून घोडा थांबवला त्या वाट्याच्या पारावरती. तिथं थांबला घोडा आणि राजानं विचारलं मिश्किलतेनं, क्यों महात्मा जी सोते नहीं क्या? नींद नहीं आती. क्यों नींद नहीं आती? यहाँ तो कुछ नहीं है, हीरे ना माणिक ना मोती ना जवाहरात, कुछ मिल गया है वो खो ना जाए. वो तो महात्मा कहने लगा, कुछ मिल गया है वो खो ना जाए. राजाने इकडे तिकडे बघितलं, काय आहे? दोन वाट्या पडलेल्या आहेत जर्मलच्या ताटल्या, भस्मांकित काया आहे, तिकडं फाटकं एखादी कोपरी लटकून टाकलेली आहे, लंगोट आहे पलीकडे. कुछ मिल गया है खो ना जाए. कहाँ है? दिखाई नहीं देता. तुझे नहीं दिखाई देगा. कहाँ है? अंदर है. अंदर है? आतमध्ये? हो. राजाकडे मुद्या होत्या, काठेवाडी घोडा होता, हिरे माणिक मोती होते, ऐश्वर्य संपन्न राजा. राजा बघितलं का, दिसलं का? ते म्हणला नाही. तो साधू हसला, कुछ मिल गया है वो खो ना जाए, अंदर है. राजा तुला नाही दिसणार का? कारण की तू बाहेरून श्रीमंत आहेस, तू बाहर से आमिर है, अंदर से गरीब है. मैं बाहर से गरीब हूं मगर अंदर से आमिर हूं. हे आतमधले फंक्शन चालवणारा जे मन आहे ना, मन हे सगळं एक आहे, पण आतमधल्या डिव्हाइस वेगवेगळे. आणि ज्याला ऑपरेट करता आल्या त्याचं जगणं चांगलं, आणि ज्याला ऑपरेटच करता नाही आल्या येऊन येणार कोण? हे ऑपरेटिंग फार महत्वाची आहे.
हे डाउनलोड आहे, याच्यामध्ये काय डाउनलोड करायचंय आणि त्याला बघायचंय जो सूर्याच्याही पलीकडे, जो सूर्याच्याही पलीकडे. ज्यावेळेस समाधी घेण्याकरता माऊली चालले, विरहिणीचे अभंग आहेत, आणि माऊलीच्या मुखकमलाकडे बघितलं निवृत्ती दादानं. ज्ञाना निघालास? अरे दादा तूच वाट दाखवलीस. कसली वाट? तू माझ्या चोचेमध्ये सूर्याचं किरण दिलंस ना. हो, मग सूर्याच्याही पलीकडे मला जावंसं वाटतंय, आणि तिथं एक असा दैदिप्यमान प्रकाश मला दिसतोय, आणि सूर्याच्या पलीकडे मला बोलवून आलंय. मी तिथं चाललोय. ज्यावेळेस पद्मासन घातलं माऊलीनं आणि ब्रह्मानंदी लागली टाळी. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. वलसणीचं पाणी आढ्याशी जायला लागलं, जीवाचं आणि शिवाचं ऐक्य व्हायला लागलं. ब्रह्म मुहूर्तावर कुटेमध्ये पहाटचा वारा थंडगार वाहत होता. स्मशान शांतता कुटेमध्ये होते. महादेवाच्या मंदिरातला घंटाचा निनाद माऊलीच्या कुटियामध्ये सिद्ध बेटावरती ऐकू येत होता. पक्षाचा चिवाळा इंद्रायणीतून आवाज मारत होता, मोराचा कुठंतरी आवाज येत होता, आणि इंद्रायणीचं पाणी पहाटच्या वेळेस खळखळ झुळझुळ वाहताना स्पष्ट माऊली योग समाधीमध्ये असताना माऊलीच्या कानात जायचं. आणि ज्यावेळेस माऊलीनं आपले पद्मासन घातलेलं आहे आणि श्वास ओढला, श्वास सोडला, एकदम धीमे गती. ज्याचं श्वासावर नियंत्रण आहे त्याचं जगण्यावर नियंत्रण आहे. ज्याला श्वास कळाला त्याला जगणं कळालं. ज्याला श्वास कळालाच नाही तो कधी संपेल हे माहीत नाही. कारण की देवानं आपल्याला वय दिलंय का श्वास दिलेत. माऊली फार सुंदर सांगतात, परी अवधान एकले दीजिए, मग सर्व सुखासे पात्र होईचे. हे प्रत्युज्ञ उत्तर माझे उघडाई का, लक्ष देऊन राहा गोविंदुगा. माऊली सांगताय श्वास जातोय, श्वास येतोय, आणि तेवढ्यामध्ये बरं का सजणे आपल्या सजनीला सांगतायत. सजणी म्हणजे मैत्रीण आहे माऊलीची. आणि माऊलीची मैत्रीण कोण आहे? काय नाव आहे तिचं? तुम्हाला माहित आहे का? सांगता येईल का? माऊलीला मैत्रीण होती. अरे माऊलीची मैत्रीण काय स्मार्ट आहे, काय विचाराची प्रगल्भता आहे, किती दूरदृष्टिकोन आहे तिच्याकडे. आपल्या मैत्रिणीला सर्दी झाली तर लाचखंडाने मेकूड काढावं लागत तिचा. तिला ट ठ ड ढ द ध न हे म्हणताच येत नाही. हो आले इथलं सगळं सर्किट बंद पडलेलं राहत. हा झालं तुमचं. अगं अशी का बोलतेस? मै नागपुड्या कोंडलेले. आपल्या सजनीकडे ना भूत ना भविष्य ना वर्तमान. आपली सजनी आपला बीपी वाढीची. नको ते उद्योग सांगून. माऊलीची सजनी आहे, माऊलीची मैत्रीण आहे. त्या मैत्रिणीचं नाव आहे मायबापांना बुद्धी. कर्तबगार पुरुषाला दोन पत्नी असतात, एक दृश्य आणि एक अदृश्य. जे योगी असतात ना त्याला पत्नी असती, तिचं नाव बुद्धी आहे. बुद्धीचे वैभव आणणे नाही तुझे, एका केशवराजे महाराज बुद्धी आहे. आणि ज्या घरामध्ये प्रगल्भ बुद्धी आहे, निर्णय क्षमता. तुमच्याकडे डिलीट मारण्याचं फंक्शन किती स्टँडर्ड आहे? म्हणजे तुम्ही किती डिलीट मारू शकता. अपमान झालेला किती मिनिटात. बरं तुम्हाला किती मिनिटात राग तुमचा शांत करता येतो? इथं बसले किती मिनिटात राग शांत करता येतो का? आणि येत असेल तर त्याला किती वेळ आहे तुमच्याकडे राग शांत करायला? जर तुम्हाला तो टाइम कळाला ना तर तुम्ही आनंदाने जगाल. आणि तुम्हाला जर याच्यातलं काहीच कळलं नाही ना तर फक्त आपल्या लोक म्हणते येडी माके चांद बेटे उदबत्ती लगा के हगने को बैठे. हे कळणं महत्वाचं आहे मायबापांना. याचं नाव परमार्थ म्हणजे नाही ते कपडे घातले बाबाचे, नाही तर काही काहीकडे कपडे बाबाचे लफडे निळ फुलेचे.
नाही ना जमणार माय बापाला या गोष्टी. तुम्ही किती परिपक्व आहात. हो, तुमच्याकडे निर्णय क्षमता किती स्टँडर्ड आहे. डिलीट मारण्याचं साधन आहे का तुमच्याकडे. एखादा जर बोलला तुम्हाला तर ते संध्याकाळपर्यंत नाही, 10 मिनिटात तुम्ही विसरू शकता का. जाऊ द्या बोलले. जे तुकोबरायाकडे जे माऊलीकडे, माऊलीकडे महाराज मारावं, माऊली लात घालावी तरी माऊलीन म्हणावं जाऊ द्या चूक झाली असेल माझ्या. हे डिलीट मारण्याचं तुकोबरायाचं डोकं फोडावं मंबाजी बुवानं. संध्याकाळी तुकोबरायाने जावं. ओ उठा ना. काय तुम्ही कीर्तनाला नाही ना तर मजाच येत नाही. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रियाचे धनी धनी झालो गोसावे. इंद्रियाचे धनी धनी काम क्रोध धनी आम्ही गोसावी. काम क्रोध बंदी खाणी. काम क्रोध बंदी खाणी. तुका म्हणे दिले दोन्ही. तुका म्हणे दिले दोन्ही. आम्ही इंद्रियाचे धनी धनी आम्ही झालो गोसावी. महाराज हे म्हणले याच्यातनं काम काढून टाकला, क्रोध काढून, हे डिलीट मारले याच्यात. काम क्रोधे केले घैरेरी. काम क्रोध केले घैरेरी. बराबर खा पाणी जाईल. काम भैया मला मी क्लास लावणार आहे गायनाची, गुरुजीकडे लावणार आहे. मला गाता येत नाही पण माझ्या कीर्तनाला अलंकार घालण्याकरता देवाने हे सोनार पाठवले. हे कीर्तनाला अलंकार घालणारे म्हणजे एक कलाकार नाही बरं का. यांना कलाकार म्हणू नका. कलाकार म्हणजे झिपरे झापरे, जिथं सप्त्याला जाते तिथं लपड करते. हे कलाकार नाही. आणि यांना कलाकार म्हणतही जाऊ नका. काही काही माणसं असेल मला वारकरी जीवन जगणारे माणसं. कलाकार वेगळा आणि वारकरी वेगळा. हे वारकरी आहे. षडरूपी शत्रू ज्याने वार केला त्याचं नाव वारकरी. काम क्रोध केले घर रीते. महाराज अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी. महाराज हे म्हणले आम्ही गोसावी झालोय. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. महाराज हे गोसावी झालेले आहात
त्यातला त्यांनी काम काढून टाकला, क्रोध काढून टाकला. आपल्याला किरकोळ कारणावरून येणारा राग याचं नाव अज्ञान. आणि कोणाचा राग येतो तुम्हाला? भावाचा, पोराचा, सुनाचा? राग कोणाचा येतोय? कोणाचा तुम्हाला? शेजारचा. आणि काही काही जण म्हणले मला सुनानं चहा नाही दिला. चहा नाही दिला तुला? दिन तर दिन, नाही तर नाही दिन. त्याचं काय टेन्शन? मग इथं कस काय दाब आल्यावर होतं मला. तू कशाला लोकांचं टेन्शन घेतीस? म्हणजे मावाल्यात पोराची बायको येते. अरे वालाच्या पोराची तो ही सुने. पण मला खरं सांग, आत्या नराबादा काकू आहे गंगू आत्या. तुने तर वहिनी पोरग तो आहे का सुनबाईच आहे? कोणाच आहे? मला अगोदर या पहिलं या प्रश्नाची उकल दी मला. पोरग तुमचं का सुनबाईचं? सुनबाईचं तुमच्याकडं 25 वर्ष ठेव. पोराला पुन्हा डोकं लावायचं नाही. जे आपलं नाही त्याला आपलं म्हणते. हे कातड्याचे डोळे. जे आपलंच नाही त्याला आपलं म्हणते. ज्या गोष्टीवर 5 जणांचा हक्क आहे, वैयक्तिक का सार्वजनिक? सार्वजनिक आहे महाराजजी. हे पंचमहाभूताचं सार्वजनिक आहे, आपलं नाहीये मायबापांना. म्हणून पोरग आपलं नाहीये, सुनबाईचं आहे. पोरगी तुमची का जावयाची? जावयाची तुमच्याकडं 20 वर्ष ठेव. पोरगी सुद्धा तुमची नाहीये मायबापांना. जमीन आपलीच नाही, आपल्याला खायला दिलेली आहे. म्हणून जगत असताना ज्याला ह्या योग कळाला, ज्याला हा परमार्थ कळाला, जे आपलं नाहीये पण तरी आपल्याला इथं राहायचंय, बीपी न वाढू देता राहायचंय, न्यूटन राहायचंय, सतत आनंदी राहायचंय. मौज मिले तो मौज में रहना, नहीं मिले तो खोज लेना, मगर मौज में रहना. मजेत राहा. मुस्कुराते रहो, गुनगुनाते रहो, मुस्कुराते रहो, गुनगुनाते रहो, मुस्कुराते रहो, गुनगुनाते रहो, मुस्कुराते रहो, गुनगुनाते रहो. ये जीवन संगीत है, स्वर सजाते रहो. ये जीवन संगीत है, स्वर सजाते रहो. मुस्कुराते रहो, गुनगुनाते रहो, मुस्कुराते रहो, गुनगुनाते रहो. मुस्कुराते रहो, गुनगुनाते रहो, मुस्कुराते रहो, गुनगुनाते रहो. महलों में रहो, चाहे झोपड़ी में. महलों में रहो, चाहे झोपड़ी में. मुस्कुराते रहो, गुनगुनाते रहो, मुस्कुराते रहो, गुनगुनाते रहो. मुस्कुराते रहो, गुनगुनाते रहो, मुस्कुराते रहो, गुनगुनाते रहो. मजेत राहा, आनंदात राहा, समाधानात राहा. माय बापांनो, इथं आपण काही जरी म्हणलंय महा 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 महा, बीपी वाढवतो. कधी कधी वाकडे होते लोक, असे टंगड उडी. याच्याकरता तरुणपणी परमार्थ कळून घ्या. म्हातारपणी तरच होत नाही. नाही तर असं त्रास नाही. यांना कळलं पाहिजे म्हातारपणी त्रास होणार नाही असं जीवन जगा. गप ना, तू यांच्या भाषेत सांग ना. काय आला ना खैडी तो कुठतं काय, सोपं करून सांग ना. त्रास होणार नाही. तारुण्यामध्ये नियमाचं पालन करता आलं. म्हातारपण परफेक्ट 100 वर्षापर्यंत जगताल तुम्ही. आणि तारुण्यामध्ये जर नियमाचं पालनच करता नाही आलं तर 82 वर्षात फुटलेल्या गाडी घेऊन मागून गळत आणि पुढून गळत. बाळ 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 जगात कशाला? ज्याला नियम आणि नियमावली कळली नाही, लंगोट का सच्चा शेर का बच्चा. नाही ना, मला सोमवार आहे, मला परत मंगळवार आहे, मला परत गुरुवार बी आहे, मग परत शुक्रवार बी आहे मला, मग परत रविवार बी. मला खाती काय ते म्हणजे शाबुदाना खिचडी. खातीच कशाला? पचनक्रियाचे प्रॉब्लेम होतील.
भयान स्थिती होईल आणि ते शब्दांना खाऊ बी नका. तुम्हाला बरेच जण म्हणतील मग उपासाला काय खावा, उपास धरला तर निरंकार धरा, नाही तर कायला शब्दांना खिचडी खाती आणि पांदीला हागायला जाती. कशाला जाती? जातीच कशाला तू? ती म्हणले ना बाबा मा श्रावणात मुळेत उठत. अरे श्रावणात मुळेत उठत म्हणजे तू काही खाती तू. आहार कळाला काय घरात? आहार कळाला का? माय बापांनो जगत असताना अरे ओरिजिनल परमार्थ कळून घ्या ना. नाही ना ओरिजिनल कसं येतात तू का म्हणे कसं जसा असन तसं. अरे फ्रेश व्हा, आनंदी जगा, तुकोबराय कळून घ्या, ज्ञानेश्वर माऊली कळून घ्या. अरे माझी मुक्ताबाई कळून घ्या ना. आम्हाला मुक्ताबाई नाही कळली, आम्हाला फक्त वड्यातल्या द्याव्या. कशाला व्याप थिंकिंग, व्याप कल्चर, व्याप लाईफ. तुमची विचारप्रणाली, तुमचं राहणीमान, तुमचं दैनंदिन जीवन, तुमच्या घरामध्ये खरं ऐश्वर असावं, समाधान असावं आणि निरोगी जर घर तुमचं असावं असं वाटत असेल तर मायबापांनो परमार्थ डोळ्याचा असावा. डोळ्याचा असावा. पद्मासन घातलं, माऊली सांगतात आपल्या बुद्धिरूपी मैत्रिणीला ऐक ना. पद्मासन घातलं, उडलेले होते, पक्ष्यांचा चिवाळा कुठंतरी ऐकू येत होता आणि मी जीवाचं शिवाचं ऐक्य करीत होतो तर माझ्या कुटियाचा दरवाजा उघडला गेला आणि फिक्कट निळा प्रकाश आतमध्ये आला. सजणे त्यावेळेस संपूर्ण पृथ्वी थांबली की काय असं मला भास झाला आणि माझी श्वासाची गती तर एकदम धीमी आहे आणि अतिशय फुलपाखरासारखं माझं संपूर्ण शरीर हलकं झालं. मी त्या कुटियामध्ये असलेल्या मंद प्रकाशावरती असं नुसतं फुलपाखरासारखं उडत होतो. माझं संपूर्ण शरीर हलकं झालेलं आहे आणि मी जो जवळ आलेला होता फिक्कट प्रतिकृती दिसत होती आणि घोंगटून आला होता सजणे तो. त्याचे जे पाय होते ना कमळाच्या पाकळ्यासारखे होते, गुलाबी. पिंढऱ्या अतिशय पॅक होत्या, पोट पाठीला चिटकायला गेलेलं होतं. वैजयंती माळा गळ्यात घातलेली होती. कानामध्ये कुंडलन, कुंडलामध्ये नीलम नावाचे खडे घातलेले आहेत आणि ते नीलम नावाचे खडे चंद्राच्या प्रकाशामध्ये असे चमकत होते का निळाभोर प्रकाश त्याच्या गोऱ्या पान गालावर पडलेला होता. गाल हासरे होते, दोन्ही गालावरती खळ्या पडलेल्या आहेत. सरळ नाक आहे, काय हरणासारखे डोळे होते त्याचे. धनुष्याच्या पानाच्या आकाराच्या भुवया सजणे. कपळाला चंदनाचा गंध लावलेला आहे, घोंगटून आलेला, खांद्यापर्यंत कुरळे केस आहेत. मी तसंच उठलो समाधीतनं, जवळ गेलो आणि जवळ गेल्यानंतर असं वाटलं मिठी मारावी आणि मिठी मारली मग कळालं माझा मीच आहे. रूप पाहता दर्पणी, रूप पाहता दर्पणी, रूप पाहा दर्पणी, रूप आत दिसे चक्रपाणी, आत दिसे चक्रपाणी, रूप पाहता दर्पणी, रूप पाहता आत दिसे चक्रपाणी, दिसे रूप पाहता दर्पणी, आत दिशे चक्र पाणी, माझा मीच आहे.
स्वतःला ओळखा आपण कोण आहोत आणि स्वस्वरूपाची ओळख म्हणे पहिल्या चरणात सांगितलं. रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता दीदी काय जबरदस्त. मला दर्शन घ्यायला की व्यक्तिमत्व येते. वयाने लहान आहेत पण विचाराने फार मोठे आहेत. आपले वयाचे पुढे पुढे निघून गेले पोर पण गांगीचे. आपली पोरगी म्हणते तेरे पिंचिया नाही लागे मेरा राजा. कन्या तेरी ऐसी तेरी जैसी मीरा मुक्ताबाई जैसी मीरा मुक्ताबाई जैसी मीरा मुक्ताबाई कन्या तेरी ऐसी तेरी जैसी मीरा मुक्ताबाई जैसी मीरा अरे लय भारी हे. हा याच्यासारखं कुठंच काहीच नाही मला. जे त्यांच्या घरी गेलो होतो. लहान होती दिदी तेव्हा आहे ना. एकदा तारीख देऊन आला नव्हता ना बाबा. नाही तेव्हा मा दुखत होत. मी लबाड्या धबाड्या नाही करीत बाबा. मला तेव्हा त्रास होत. मी म्हणलो तुम्ही तुमचं पाहून घ्या पण मला तुम्ही पण बोलिलच नाही. केलता का गेलेली होती काय तरी. बोल परत मा कीर्तनवरच मला काही नाही बाकी. आता हेच कार्यक्रम झालेलं तुम्हाला 100 200 माया पाय टोतान तुम्ही तेवढेच आहेत. तुमच्यासारखे आता माझ्या आया माझे भाऊ आहेत हे सगळे तुमच्या जीवर आहे. मी परदेशी हे जॅकेट एक जणाने मला घेऊन दिलेले
ते बी अन्नाला द्यायचे कार्यक्रम झाले ते म्हणे मला द्या. मी म्हणलं तुम्हाला देऊन टाकेतो. देऊन टाकणार मी कार्यक्रम झालं मी तुम्हाला देऊन टाकणार तुम्ही घालताना पण होऊन जाईल. तुला यायचंच नाही हे मोठं होईन तुला. दुसरा भैया कुठे आहे लहान मोठा आहे तेव्हा मृदुंग वाजित तेव्हा बी लय आनंदाचा आहे बरं का. दिदू होता ना मागच्या वर्षी जे गुरु होते दिदीचे है ना. बरं आहे आनंद आहे तसाच पकवान. आणि हे ऑपरेटर भारी आहेत त्याच्यामुळे आपले आवाज चांगली निघत येत. अरे सुंदर आहे एका गुण एक बळी रूप पाहता लोचन सुख झाले ओसा जणी. करू का आता बंद हा आणि भाऊ जेव्हाच टाइम झाला जेव्हा आपलं येरवळीच वाऱ्या वाहू ना तर निघून जाऊ ऐक नाही पुढं ना वेळ झाले काय लाविता तुम्ही मला वाटलं का साऊंड चालू करून राहिले नाही का. लावा लावा ती पिन खोसाना गडबडी खोलून चालून ते दान करायचं असं ते माग सारून मग हे असं राहत राहू द्या. आपापले निष्पाप हात वरती करा चला. अरे बापरे क्या बात. तू म्हणले होते लोक यायचे नाही कस काय आले मग हे मायात नाही ताकद. हे इकडं गुरुजी हे टाळकरी गोड ज्ञान वारकरी शिक्षण संस्थेचे पोरं दीदी वाजायला भैया आहे तुमचे हे मंदिर आहे मस्त. मायासाठी नाही तुम्ही एका सुरात आपल्याला टाळी वाजायची कीर्तनातली टाळी वाजायची. सभेतली टाळी वाजायची नाही रताडाम 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 आजी नाही वाजायची. कीर्तनातली टाळी एकच टाळी झाली चंद्र भागे वाळवंटी. ती कोणची टाळी होती तर एक टाळी अशी सगळ्यांची मिळून एक. धोबार खुमाई विठला 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 ज्यादा वेळ सांगितलं तरी यांच्यात काय बदल होणार आहे हाही तसेच राहणार आहे. ते जरी म्हणले 20 मिनिटं सांगा आणि हे बदलच करून घेत नाही आम्ही रातभर एवढं तरी काय उपयोग. योगेश दादांच्या आज पंगत आहे. आज काय मेनू
बुंदी आणि मसाला भात अरे बाबा मागच्या वेळेस दुसरंच होतं का? बालूशाही होती का? हं? पुरी भाजी आणि बुंदी होती. मी बुंदी नेली होती पिशी. उसळ होती. नाही आनंदात राहायचं. माझ्या आई असंच फर्स्ट टाइम वा वा आई असं माझं आहे ना. मी आहे असं आहे तुमच्या समोर. आई असं आहे मी अतिशय काही नाही. आनंदात राहतो मायबापांना. आणि आता सुद्धा बुंदी घेऊन जाणार आहे मी पिशी. पोरं उड्या मारू मारू खातीत घरी गेले. असं तुमचं करा आता बंद. आमचं आवरलेलं आहे. घ्या वरून तुमचं. घ्या काढून ती बाजूला. आता आम्हाला सिक्रेट बोलायचं आहे जरा. घ्या काढून. आता आई मोकळी खेळन. असं काय हरकत नाही. रूप पाहता या ना वर. या ना या ना भाऊ या. थोड्यात माझ्याजवळ आल्यानंतर दर्शन घेताना लोक 100 येते. यांचे 500 येते. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा. महाराज विठ्ठलाची आवड परमार्थाची आवड असण्याकरता किंवा लागण्याकरता कितीतरी जन्माची पुण्याही लागते. एक याच्यामधलंच प्रमाण आहे. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा. आणि शेवटच्या चरणात दिग्दर्शन केलं ते आगर सर्व सुखाचे 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 बापर घुमा देवी मारा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा 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 माधवा बरवा तो हा माधव बरवा बरवा रे तो माधव बरवा
हा माधव तो हा माधव बरवा. आ, 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 तो हा माधव परव रे तो हा माधव तो हा माधव तो हा माधव माधव परवा माधव परवा तो माधव परवा तो ना छोटी माधव भैरवा भैरवा सगम पदप सगम पदप पदनी दपन मप मगम गरे गरे सा शूट करा. सगम प गम धनि सा स्वर नि सा धनि पद मप गम धनि गम धनि सा 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 माधव परवा माधव गुरुजी काय ताकद आहे स्वरात मला. मी अख्ख्या दुनियाला हसवतो, तुमचं स्वर मला रडायला लावत आहे. हो सोपं नाही माय बापांनो हे सगळं.
ज्याला यातलं मर्म कळालं ना, याने कोणती अवस्था लागते, काय होतंय. मरून जावं तुमच्या स्वराच्या रूपानं जन्माला यावं. काय दिदी, काय दिलंय तुला? तुझा जन्म पक्वादा करताय, तुमचा जन्म गायना करताय. गुरुजी रविदास महाराज आहेत, तुम्ही आहेत. हे आपल्या भारताला लाभलेले रत्न आहेत महाराज. महाराष्ट्राचे नाहीत, हे भारताला लाभलेले रत्न आहेत. आणि आजचं जे हे माझ्या हातात काठी दिसते का तुम्हाला, हे नगरसूल प्रेस क्लबच्या वतीनं या ठिकाणी नगरसूल परिसरातील दिव्यांग यांना ही काठीचा आधार या संकल्पनेतून क्लबच्या साहाय्यानं या काठ्या वाटप करण्यात येणार आहेत. म्हणजे योगेश दादांनी या कार्याध्यक्ष जे आहेत योगेश दादा गंडाळ यांनी हा सुंदर उपक्रम राबवलेला आहे. आणि मायबापांनो, एक काठी होऊन आपण निराधाराला आधार द्यावा असं संकल्पना आहे. मग या यांचे सरचिटणीस सुधामदादा गाडेकर आहेत, पुन्हा सहपत्रकार नगरसूलचे आहेत हे देवदास भाऊ रतन राऊत आहेत, पुन्हा बाळू मसू यांना द्यायचे आहेत ना, देवदास भाऊ रतन राऊत, बाळू मसू फरताळे आणि अंबादास पुंजा, काय आहे ते, अंबादास पुंजा उशीर आणि नितीन दादा संपत कुडके यांना ह्या प्राथमिक स्वरूपात देण्यात येणार आहे. बाकीच्या नंतर आहेत की ज्यांचे नावं घेतले त्यांच्या ह्या आपण सुपूर्द करू त्यांच्याला आमच्या महाराज मंडळीच्या वतीनं. आता ज्ञानेश्वर माऊली भजन होईल, जे विठ्ठल करूया. हा नाही, हे उठत नाहीत महाराज. तुमच्या गावाचं मी महाराष्ट्रभर नाव सांगत असतो, उठा म्हटल्याशिवाय एकही माणूस उठत नाही महाराज. हे विशेष गोष्ट आहे. सूचना सांगूस तर कोणालाच उठा म्हणायची गरज, उठा कोणीच उठणार नाही, एवढे नियमाचे पक्के माणसं इथं आहेत. मला माहीत आहेत महाराज, हे सगळे ज्ञानी माणसं आहेत. याच्यातलं एकही हुशार माणूस अजिबात उठणार नाही. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. सर्व नगरसूल परिसरातील भाविक भक्तजन, आज 17 तारीख शनिवार हा दिवस आणि आज पहिला कार्यक्रम आपला हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज तांबे नेवासीकर यांचा 7 ते 9 ह्या वेळेत आपण शांततेत ऐका, त्याबद्दल पहिले सर्वांना धन्यवाद. आज सुरुवात झाली. हा खेळ एकट्याचा नव्हे, सर्वांचं सहकार्य आणि त्या सहकार्यातून या मारुती मंदिर आणि शनी महाराज मंदिर व सावता महाराज मंदिर ह्या दैवतांच्या जीर्णोद्धाराचा आज महोत्सव आहे. 3रं वर्ष आहे. या निमित्ताने आपण 24 तारखेपर्यंत असंच भरभरून प्रेम करा व ह्या कार्यक्रमास सर्वांनी तन मन धन अर्पून कार्यक्रमास उपस्थित राहू, सहकार्य करावे ही मारुती मंदिर ट्रस्ट
आणि समस्त भजनी मंडळ आणि गावकरी मंडळ यांच्या वतीने आपल्याला नम्र विनंती. हे बघा, आजच्या कार्यक्रमाचा हा पहिला दिवस असल्यामुळे या महाप्रसादाच्या बाबतीत खरोखर माझ्या तरी डोक्यात नव्हतं का महाप्रसादाचा त्रास होतो हा, आणि त्याच्यामुळे वेळ जातो आणि त्याच्यात कष्ट फार होतात. त्याच्यामुळे मी असं ठरवलं होतं का फक्त महाराज काल्याच्या कीर्तनाच्याच दिवशी या महाप्रसाद करू. पण योगेश भाऊनी मी ज्यावेळेस असं बोललो, मागच्या वर्षी योगेश भाऊनं जी पंगत दिली आणि ह्यावर्षी पण ते मला म्हणे सुभाष भाऊ काही झालं तरी पहिल्या दिवशीची पंगत आणि ते ज्ञानेश्वर महाराज तांबे यांचं कीर्तन ठेवा तुम्ही. पहिल्या दिवशीची पंगत मी पंगत पण देतो आणि त्यांचं पाकिट पण मीच देतो. त्याप्रमाणे त्यांनी पंगत दिली आणि पाकिट पण ते स्वतः देऊ राहिले. फार धन्यवाद. आहे पहिलाच दिवस आहे आणि ह्या दिवसाची सुरुवात फार अत्यंत चांगली झाली. आणि कीर्तन तर काय बघावं, आता काय तुम्हाला सांगायचं काही कामच नाही. असं कीर्तन एकदम जोरात केलं, त्याच्यामुळे पुढच्या कीर्तनाला आणखीन जोर वाढेल. आणि सर्वांनी उद्या 7 ते 9 ह्या वेळेत या. 5 ते 6 हरिपाठाला पण या. हे बघा, हे धार्मिक कार्य फार चांगलं कार्य आहे. ह्या कार्यात आपल्याला खूप आनंद मिळतो आणि त्याच्यातून मन शांती मिळते. जे असल आपल्या डोक्यात विचारतोय, निदान कीर्तनापुरते आणि ह्या दिवसापुरते रात्रीपुरते तरी आपल्याला शांत विचारांनी झोप लागते. आणि त्यासाठी आणि गावात असे धार्मिक कार्य झाल्यानंतर 100% तर नाही पण 10-5% तरी लोकात थोडे विचार बदलतात आणि ह्या विचार बदलाने गावसुद्धा बदलला जातो. आता मी हे एकटंच काम नाही, बोर्डावर बरेच नावं टाकलेले, सुनील भाऊ एवढे सर्व बसलेले, भाऊ 7 दिवस हे पूर्ण सहकार्य करा. वकील साहेब हे प्रमोद पाटील, काय सरपंच राजेंद्र पैठणकर त्यांनी स्वतंत्र पंगत परवाच्या दिवशी द्यायचे ठरलेलं आहे, त्यांना धन्यवाद. उद्या पोलीस बांधवांचे मला माहीतच नव्हतं गावात एवढे पोलिस म्हणून, इतके मदत केली ते पोलीस लोकांनी. त्यांची पंगत आणि ते सुद्धा पाकिट तेच देणारे, त्यांना खूप धन्यवाद आहे. आजच सांगतो, आता महाराजांच्या हस्ते हरिभक्त परायण तांबे महाराज, हरिभक्त परायण योगेश महाराज गंडाचा सत्कार करतील. आणि याच्यानंतर माधव महाराज काही 2 शब्द तुम्ही काही जर असेल तेवढं सांगा. आणि उद्याचं कीर्तन हरिभक्त परायण पांडुरंग महाराज गिरी वावीकर यांचं कीर्तन होईल. तरी सर्वांनी कीर्तनास व भोजनास उपस्थित राहा आणि सहकार्य करा व आनंद लुटा. आता महाराजांनी यांचं कौतुक केलंच. हे गायनाचार्य सीताराम धनकर, तुषार महाराज तागड, विकास महाराज जाधव, मृदुंगाचार्य कृष्ण महाराज बोबडे यांचे आभार. भोजन व्यवस्था योगेश भाऊ गंडाळ यांना धन्यवाद. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनुहरिही. आपल्या प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये प्रथम दिवस पार पडलेला आहे. त्याचं महत्त्वाचं कारण असं, आजची जी गंधर्व सभा आज जमली तर ती अतिशय श्रीमंत गंधर्व सभा आज जमलेली असल्यामुळे हा आनंद त्यांनीही लुटला आणि आपल्यालाही आपण पोट भरून आनंद लुटलेला आहे.
खऱ्या अर्थाने आता महाप्रसाद आहे. आदरणीय योगेश भाऊ गंडाळ यांनी अतिशय सुंदर या ठिकाणी महाप्रसाद केलेला आहे. सुंदर तांदळाची सुंदर पुलाव बनवलेला आहे आणि बुंदी आहे. पण खरं सांगू का, कीर्तनानेच या सगळ्या श्रोत्यांचं पोट भरून गेलेलं असल्यामुळे आहे का नाही, असं जोरदार दर्जेदार कीर्तन झालेलं आहे. याचा अर्थ असा नाही की आता हे प्रसाद घेणार नाही, ते घेणार आहेत. पण एक अंतःकरणाची जी भूक आहे, मनाची जी भूक आहे, ती कीर्तनाने या ठिकाणी संपन्न झालेली आहे. महाराजांचं अतिशय चातुर्यवाणी, प्रभावी अशा पद्धतीचं वक्तृत्व आणि त्यांना जोड आदरणीय स्वरसम्राट भगुरे गुरुजी आणि आदरणीय स्वरसम्राट रविदास महाराज जगदाळे आणि त्यांच्या महाराजांच्या बरोबर आलेले सगळे गायनाचार्य मंडळी, या सगळ्यांच्या कुशल अशा गायनाच्या द्वारा कीर्तनाला आलेलं हे स्वरूप अतिशय भव्य आणि दिव्य अशा स्वरूपाचं, म्हणून आमच्या या गंधर्व सभेकरता सगळ्यांनी जोरदार टाळी वाजवायची आहे. या सप्ताहाकरता अनेकांचं फार मोठं योगदान आहे, प्रत्यक्षात आणि अप्रत्यक्षातरित्या अनेकांचं योगदान आहे. त्यामध्ये आता आपण ज्या शेडमध्ये बसलेलो आहे ते शेडसुद्धा आपल्याला या सप्ताह होण्यासाठी मे महिन्यामध्ये आपला मोठा सप्ताह आहे. याच्याकरता अतिशय परिश्रम करून रात्रंदिवस या शेडचं काम चालू होतं आणि म्हणून आदरणीय भुजबळ साहेबांच्या योगदानातून सुनील भाऊ पैठणकर, आपले मंगेश भाऊ भगत या संयुक्त या सगळ्या कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमातून या ठिकाणी हा अतिशय सुंदर सभामंडप उभारला गेलेला आहे. आणि म्हणून एकदा या टीमसाठी सुद्धा टाळी वाजवून स्वागत करायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सप्ताह करायचा म्हणजे भाऊ बोलले हा नोहे एकट्याचा खेळ, सामान्य गोष्ट नाही महाराज. ते मला वेळोवेळी फोन करायचे, पण हा कार्यक्रम घडून आणणं म्हणजे 10-20 हजाराचं काम नाही आहे. मग कमीत कमी 5 ते 7 लाख रुपये लागतात, बरोबर आहे की नाही. आणि आम्ही काही तेवढे श्रीमंत नाही. आता माझी परिस्थिती तशी जेमतेमच आहे, सुभाष भाऊंची पण परिस्थिती जेमतेमच आहे. पण तरीसुद्धा आम्ही तुमच्याकडे पाहून हे सगळं असं मोठ्या हिमतीनं करायला घेतलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला विनंती आहे, हा कार्यक्रम आपला आहे असं समजा. नाही, आपलाच आहे. म्हणून सगळ्यांनी एका आईचे लेकरं व्हा, सगळ्यांनी एकत्र या. 8 दिवस मोठ्या आनंदात आपण पार पडणार आहोत. सुभाष भाऊ म्हणले दुपारी 12 वाजता मला फोन आला, म्हणले मला ताप यायला लागलेला आहे. म्हणले टेन्शन घेऊ नका, ताप येणार नाही, काळजी करू नका. सप्ताहाचं नियोजन आपण केलेलं आहे, सप्ताह होणारच आहे, काळजी करायची नाही. म्हणजे तेव्हा म्हणले मी आता टेन्शन घेत नाही. आणि खऱ्या अर्थाने मोठ्या उत्साहात आज पहिला दिवस आनंदात पार पडलेला आहे. आज दुग्धर शर्करा योग म्हणजे नियोजित पत्रिकेमध्ये ताल महर्षी विकासजी महाराज बेलूकर हे नियोजित आहेत. पण आज काही त्यांना अडचण आल्या असल्यामुळे आज विकासदादांचे पटशिष्य म्हणजे मला असं वाटतं पहिली शिष्या आमची ज्ञानू आहे. आणि म्हणून ज्ञानू आज आली आणि विकासदादाची आज आम्हाला आठवणच झाली नाही. असं दर्जेदार वादन ज्ञानूनी केलेलं आहे. म्हणून ज्ञानू करता एक टाळी वाजवायचं. एक कल्पना करा, आपल्या मुली काय करतात आणि ही ज्ञानू काय करते आहे का नाही. आज शेवटपर्यंत सुनील भाऊ म्हणतात 8 दिवस ज्ञानूला आता जाऊ द्यायचं नाही नाशिकला. पण ऐका, हे रत्न आपल्या नाशिकचंच आहे बरं का. आणि म्हणून अतिशय ज्ञानूचेही आभार आहेत, गुरुवर्य भगुरे गुरुजींचे आभार आहेत, गुरुवर्य रोहिदास आबांचे आभार आहेत. आज गुरुजींच्या बरोबर आमचे पद्मनाभ महाराज या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना सुद्धा आम्ही 8 दिवस जाऊ देणार नाही, आहे का नाही. म्हणून पद्मनाभ महाराजांचेही या ठिकाणी धन्यवाद आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्यांचा आवाज अतिशय चांगल्या पद्धतीनं एकही शिट्टी वाजू दिलेली नाही, आहे का नाही. असे प्रवीण दादा कुदळ त्यांचंही या ठिकाणी स्वागत करायचं आहे. अतिशय सुंदर या ठिकाणी त्यांनी साऊंड व्यवस्था दिलेली आहे. आपल्या पाठीमागे जे बालगोपाल टाळ घेऊन उभे राहिले तर ते आदरणीय हरिभक्त परायण वैकुंठवासी अनिल महाराज जमदडे यांच्या संस्थेतील सगळे विद्यार्थी, त्यांचेही या ठिकाणी मनस्वी आभार व्यक्त करतो. आता लगेचच उशीर न करता आपण सगळ्यांनी महाप्रसादाकरता बसायचं आहे.
पण अगोदर महिलांना बसवायचं आहे. इकडच्या बाजूला हे जे शेड आहे ना, त्या शेडमध्ये बसण्याची कार्यकर्त्यांनी गावातल्या तरुणांनी व्यवस्था करायची आहे. त्या पट्ट्यामधल्या एक एक पट्ट्या उचलून घ्या आणि महिलांनी त्याच्यावरती भोजनाकरता बसून घ्यायचं आहे. उद्या ठरलेल्या वेळेमध्ये 7 ते 9 या वेळेमध्ये कीर्तनाला बहुसंख्येनं हजर व्हायचं आहे. उद्या अतिशय चांगलं कीर्तन आहे. हरिभक्त पारायण कीर्तन केशरी पांडुरंग महाराज गिरी यांचं कीर्तन होणार आहे. तरी आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येनं उद्याही या ठिकाणी यायचं ही आग्रहाची विनंती. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज